मागाठाण्याचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे 3 महिन्यांनी आपल्या कार्यालयात गुरुपौर्णिमेच्या दिवशी पोहोचले. शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहाने साजरा केला. शिवसेना पदाधिकारी, शाखा प्रमुख, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येत उपस्थितीत राहून त्यांच्या चरणी पुष्पहार, पुष्पगुच्छ अर्पण करून गुरुपौर्णिमा साजरा केले. या कार्यक्रमाला शेकडो महिला व पुरुष पदाधिकारी उपस्थित होते. सगळ्या महिला शाखा प्रमुख आहे, सगळ्या महिला शाखा प्रमुखांनी वरती यायचं आहे. प्रत्येकाला आपण एक एक कार्यालय प्रमुख, शाखा समान पब्लिककडे एकेकीने उतरायचंय खाली. आता ताई इथून उतर ना, समोरून. ताई उतर ना खाली. नाही, सगळ्या महिला गेली 3 महिने या सगळ्या दादांच्या प्रतीक्षेत आहेत. गाडी साहेब, आजचा हा योग जुळून आलाय. म्हणजे कार्यक्रमात उपस्थित विभाग क्रमांक 1 मधील सर्व वरिष्ठ पदाधिकारी, माजी नगरसेवक, महिला पुरुष उपशाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, गटप्रमुख, सर्व युवा सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, या ठिकाणी आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आपल्याला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो. आज आपल्याला सर्वांना माहीतच होतं आहे की आपले सर्वांचे गुरु आमदार विभाग प्रमुख आदरणीय श्री प्रकाश दादा सुर्वे यांचं पायाचं ऑपरेशन झालेलं होतं आणि त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा थोडा सल्ला दिला होता. त्यामुळे काही दिवस आपले सन्माननीय आमदार प्रकाश दादा सुर्वे हे आपल्या ऑफिसला येत नव्हते, परंतु आता त्याचा पाय पूर्णतः बरा झालेला आहे आणि आज गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी आज त्यांचं आपल्या या जनसंपर्क कार्यालयातून मागाठाणे विधानसभा क्षेत्राचे गोरगरिबांचे कार्यसम्राट आमदार आदरणीय श्री प्रकाश दादा सुर्वे यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून त्यांच्या ठिकाणी स्वागत करायचं आहे. त्यापासून या त्यांना जागा द्या. आणि त्या बाजूने ये, आणि त्या बाजूने ये, आणि त्या बाजूने ये. म्हणू असं हो थोडा. हे दूर त्यानंतर सर्व नगरसेवक पुढे त्या लेडीज
नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।